नमस्कार, मी डॉक्टर उमा संदीप गायकवाड. मी सुनंदा IVF मध्ये कार्यरत आहे. आज आपण एग डोनेशन या टॉपिक बद्दल बोलणार आहे. प्रथमतः आपण हे बघूया की एग डोनेशन नक्की कुणाला लागतं, कुणाला गरजेचं आहे एग डोनेशन. जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात तेव्हा लेट मॅरेजेस होतात. आजकाल आपल्याकडे डाएट सेडेंटरी डाएट आहे, नंतर ओबेसिटी आहे, एक्सरसाइज करत नाहीत, बऱ्यापैकी व्यायामाचा अभाव आहे आणि करिअर ओरिएंटेड. त्यामुळे बरेच पेशंट लग्नानंतर 2-3 वर्ष करिअरमध्ये घालवतात आणि जेव्हा ते 35 नंतर प्रयत्न करतात प्रेग्नन्सीला, तेव्हा आमच्याकडे आल्यानंतर असं समजतं की त्यांचा ओव्हॅरियन रिझर्व कमी झालेला आहे. तर ते ओव्हॅरियन रिझर्व कमी असल्यामुळे आम्ही त्यांना एग डोनेशन ॲडवाइस करतो. पण प्रत्येक पेशंटला असं वाटतं की आपल्या स्वतःच्या बीजापासून प्रेग्नन्सी मिळायला पाहिजे, कारण त्यात एक इमोशनल टच असतो. मग आम्ही त्या अशा पेशंटला फर्स्ट तर ट्रायल स्टिम्युलेशन देतो आणि त्यांची स्वतःची बीजं बनतायत का हे बघितलं जातं. जर अगदीच त्यांना स्वतःचे बीज बनत नसतील तरच मग एग डोनेशनचा पर्याय दिला जातो. सेकंडली, ज्यांचं वय 40 नंतर प्रयत्न करतात किंवा मेनोपॉज नंतर प्रयत्न करतात प्रेग्नन्सीना, अशांना एग डोनेशन ॲडवाइस करायला लागतं. किंवा खूप जणांनी 2-3 IVF केलेत, फेल्युअर झाले, अशा पण पेशंटला आम्हाला एग डोनेशन ॲडवाइस करायला लागतं. किंवा अशा पेशंट असतात की ज्यांच्यात नात्यातलं लग्न आहे आणि बाळात जेनेटिक दोष असतात, तिथे एक पार्टनर कुणाला तर चेंज करायला लागतं. एकतर एग डोनेशन करायला लागतं किंवा स्पर्म डोनेशन करायला लागतं.